गोष्टीचं नव्हतं, पण सिद्धार्थ आणि आम्याचं जमेल का, कारण कंटेम्पररी आहे, म्हणजे त्या दोघांचंही नाव इक्वल लेवलला घेतलं, त्यांना रिलेट होईल असा लग्नानंतरचा नवा रोमॅन्स आहे. एक लग्न सिरियसनेस असतो ना की पहिल्यांदा काम करतो एकत्र, तर अजून मोठी जबाबदारी आहे. कारण हाय हॅलो नमस्कार, मी पुणे फिल्म्स मधून अनिश पाटील आणि आज आपण भेटायला आलेलो आहोत फर्स्ट क्लास दाभाडेच्या टीमला. सो नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. मला पहिला प्रश्न हेमंत सरांना विचारायचा होता की फर्स्ट क्लास दाभाडे असं का? फर्स्ट क्लास हा अतिशय पॉझिटिव्ह शब्द आहे, जो रेग्युलर बोलीभाषेत आपल्या रोजच्या जीवनात वापरला जातो. म्हणजे जेवण कसं होतं तर फर्स्ट क्लास, तुझी तब्येत कशी आहे फर्स्ट क्लास, आणि त्याचा साऊंडच खूप छान आहे. म्हणजे फर्स्ट क्लास असं म्हणणारे आजी आजोबा पण आपण बघितले. सो त्याच्यामुळे फुलफिलिंग, छान, काहीतरी मस्त आहे हे सांगायचं असेल तर आपण तो शब्द वापरतो. त्यामुळे अशी फॅमिली जी खूप छान आहे, कारण अशी म्हणजे काय, प्रत्येकच फॅमिली छान असते. तुमची, माझी, हिची, सगळ्यांची फॅमिली जशी काही आहे ती छानच असते. सो ही एक अतिशय गोंडस फॅमिली. कुरबुरी, छोटे छोटे प्रॉब्लेम्स हे प्रत्येक फॅमिलीत असतात, पण ती कशी ओव्हरकम करते आणि फर्स्ट क्लास या शब्दाला कशी जागते हे बघण्यासाठी म्हणून हा सिनेमा. मला मिताली मॅमला विचारायचं होतं की आपण फर्स्ट टाइम सिद्धार्थ संभावर स्क्रीनवर येतात, तर कसं वाटतं आपल्याला, काय एक्सपिरियन्स होता आपला? खूप भारी वाटतंय, कारण आमची इच्छा कैक वर्षांपासूनची होती एकत्र काम करण्याची. ती हेमंत सरांच्या कृपेमुळे फायनली सत्यात उतरली आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही नवरा बायको म्हणून तर मजा करतोच, पण या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला ऑन सेटही एक्सपिरियन्स करता आलं एकमेकांना, की काय प्रोसेस आहे ऍक्टर म्हणून, को ऍक्टर म्हणून आम्ही कसे आहोत हे सगळं बघता आलं. तर मजा आम्ही अर्थातच केलीच, पण एक सिरियसनेस असतो ना की पहिल्यांदा काम करतो एकत्र, तर अजून मोठी जबाबदारी आहे. कारण प्रेक्षक पहिल्यांदा आम्हाला एकत्र बघणार आहेत. सो तेवढ्याच सिन्सिअरिटीने कामाच्या वेळेला काम आणि मजेच्या वेळेला पूर्ण मजा. मला असं विचारत होतं तिघांना, पण सेटवर जास्त फुडी आणि मुडी कोण होतं? फुडी सगळे होते, सगळे. तरीही अगदीच काढायचं झालं तर हरीश दुधाडे. हा, सगळ्यात फुडी हरीश दुधाडे, आणि मग निवेदिता सराफ, नाही राजन सर. अरे सगळेच आहेत की, म्हणजे मी स्वतः आहे. मुडी मला असं वाटतं, मी सांगतो हा, मुडी माझ्या मते मी आणि आम्या. अमेयाचं खूप त्याच्या कामावर डिपेंड करतं की त्याचा मूड कसा असणार आहे. त्याचा सीन फर्स्ट क्लास झाला की तो फर्स्ट क्लास असायचा एकदम. म्हणजे एकंदरीत त्यांना सगळं फर्स्ट क्लासच हवं. त्याच्यानंतर मला असं विचारत होतं हेमंत सरांना की थिएटरमध्ये मूवी बघायला जाणार आहेत सगळेजण, एक फॅमिली साठी आहे ते, तर आपल्याला काय संदेश मिळेल मूवी बघितल्यानंतर? संदेश नाही म्हणणार मी, म्हणजे मला असं वाटतं की सिनेमा बघता बघता म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन नक्की होईल. आणि ते प्रबोधन हेच आहे जे मी सुरुवातीला सुद्धा म्हणालो की कशीही असली, कितीही आवडत नसली, कितीही वेडीवाकडी असली, तुमच्या काही तक्रारी असतील तरी सुद्धा आपली फॅमिली ही आपली फॅमिलीच असते. आणि डायलॉग महत्वाचा आहे फॅमिलीमध्ये, एकमेकांशी बोलणं फार महत्वाचं आहे. काही विषय जर अर्धवट राहिले असतील तर ते संपवले पाहिजे. सो हेच या सिनेमाच्या माध्यमातून म्हणायचं. आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आपलं एक गाणं म्हणायला लाईटिंग, तर त्याच्यामध्ये तिन्ही म्हणजे जे आहेत कपल्स त्यांच्याबद्दल दाखवलं, तर तुम्ही काय सांगाल? खूप छान आहे की नाही का, मिताली मॅम आणि सिद्धार्थ सरांची जी नोकझोक आहे, किंवा आपली क्षिती मॅमची जी आहे ती, आणि यांचं तर खूपच छान आहे, कोमल नागना मॅमचे आणि त्यांचं सोनू. सो त्याबद्दल काय सांगू? मनाला लाइटिंग हे माझं या संपूर्ण सिनेमातलं फेवरेट गाणं आहे. आणि म्हणजे ते गाणं बनण्याची प्रोसेस सुद्धा खूप गमतीशीर आहे. म्हणजे अरे ते असं रोमॅन्टिक सॉन्ग नको, हा असं ते असं एक चर्चा चालली होती माझी, अमित राजची आणि क्षितिजची. आणि क्षितिजनी हा शब्द काढला, म्हणजे हे मनाला लाइटिंग याच्यावर आपण गाणं करायचं. तर मी म्हटलं हे काय मध्येच नाही, म्हणजे ते झाल्याने असं मनाला लाइटिंग झाल्यासारखं. आणि अमित असं फोन उचलून गेला तर आम्हाला वाटलं त्याला फोन आलाय, हे काय आपण इथे बसलोय आणि हा फोनवर बोलायला गेलाय वगैरे. आणि अमित बाहेर आला आणि तो असं म्हणाला, सुनो सुनो सुनो, ए मनाला लाइटिंग
हे लाईटिंग मनाला क्या बात आहे. इतकं सोपं ते सापडलं आणि त्यामुळे मला ना ते खूप जवळचं आहे गाणं. त्याच्यामध्ये मज्जा आहे, त्याच्यामध्ये इनोसन्स आहे, सगळ्यांना रिलेट होईल असा लग्नानंतरचा नवा रोमॅन्स आहे, एक लग्नात बरीच वर्ष झाल्यानंतरचा रोमॅन्स आहे आणि एक चाचपडत असलेला रोमॅन्स आहे. सो त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने रिलेट होईल असं ते गाणं आहे. आणि जसं आता बहीण भावनावर बेस म्हणजे आहे बऱ्यापैकी, तर मग अशी मी त्याला मॅम पण म्हटल्या की आणि आई मॅम म्हटलं की नाही का आम्ही सिंग म्हणजे एकुलते गाव, तसं मी पण आहे. पण ते जे ट्रेलर आहे ते बघून इतकं छान वाटलं की नाही का, जे बॉन्डिंग आहे इव्हन क्षिती मॅमची आणि चांदेकर सरांची नाही का नोकझोक किंवा अमेय सरांबरोबरचे पण काही काही सीन आहे ट्रेलर मधले, ते नाही का असे बाहेर पडतात 3 जण, म्हणजे जावई अमेय सर आणि हे चांदेकर सर, तेव्हा त्याला टप्पल वगैरे मारतात, ते पण खूप छान होतं. त्याबद्दल काय सांगतात ते बॉन्डिंग किंवा कसं? मला एक गोष्ट ही आवडली या सगळ्या मंडळींची, एकतर ना क्षितीचं आम्या बरोबर एक वेगळं इक्वेशन, क्षितीचं सिद्धार्थ बरोबर एक वेगळं इक्वेशन. त्यांनी एकमेकांबरोबर कामं केली याआधी, पण ह्या तिघांचं असं मिळून काय इक्वेशन होईल याची मला सुद्धा भीती होती. म्हणजे जमेल ना बाबा, म्हणजे सिद्धार्थ आणि क्षितीचं नव्हतं, पण सिद्धार्थ आणि आम्याचं जमेल का, कारण कंटेम्पररी आहे. म्हणजे त्या दोघांचंही नाव इक्वल लेवलला घेतलं जातं की म्हणजे मी जर कुठला सिनेमा करायचा म्हणला तर एक 3-4 नावं आहेत आपल्याकडे प्रामुख्याने, त्याच्यातली ही नावं आहेत की माझ्या सिनेमात हा किंवा हा तरी असला पाहिजे असं. पण मला असं वाटतं सिद्धार्थचं खूप मोठं क्रेडिट आहे की त्यांनी आम्हाला कधीही असं वाटू दिलं नाही की हा माझा जवळचा मित्र आहे किंवा या प्रोडक्शन हाऊस बरोबर मी काम केलेलं आहे आधी किंवा ही सगळी टीम मला ओळखीची आहे. त्यांनी कायम आम्याशी जुळवत दुसऱ्या दिवशीच त्याला कम्फर्टेबल करत त्या सगळ्या ह्याच्यात आणलं. कारण आम्ही त्याला म्हणायचा सुद्धा तू तर काय या प्रोडक्शन हाऊसचा, पण त्याने ते जुळवत आणलं. आणि त्यानंतर क्रेडिट आम्याचं सुद्धा आहे की त्यांनी खूप कठीण असतं अशा वेळेला काम करणं. आपण बोलायला वरवरनं सगळं सोपं आहे, पण बॅक ऑफ द माइंड एकमेकांचे सीन छान झाले म्हणून एकमेकांना हे ट्रीट द्यायचे, एकमेकांचं कौतुक करायचे, एकमेकांना जाऊन सांगायचे असं नाही असं कर, तसं नाही तसं कर. आणि सिद्धार्थ हा जसा पर्सनल आयुष्यात एकमेकांना कॉम्प्लिमेंट देणारा, एकमेकांना स्पेस देणारा मुलगा आहे, तसाच तो अभिनेता सुद्धा आहे. याच्यासाठी काय असावं लागतं तर बॅक ऑफ द माइंड तुम्ही सिक्युअर्ड असावे लागतात. सो बॅक ऑफ द माइंड सिद्धार्थला ही क्लॅरिटी होती की काही प्रॉब्लेम नाही, हेमंत आहे दिग्दर्शक, आपण अभिनय करूया. सो ही सिक्युरिटी असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित आमेय क्षिती यांच्याबरोबर खूप छान पद्धतीने जमवून घेतलं. आणि मला मजा ही आली की यांनी पडद्यामागेही खूप धमाल केली जी मला खरोखर हवी होती. कारण जर तुमचं ट्युनिंग तसं झालं तर ते लगेच कळतं, कॅमेरावर तर पकडलंच जातं, तुमचे डोळे खूप बोलतात. सो तुम्ही एकमेकांकडे कसं बघताय हे सुद्धा ते मॅटर करतं. आणि मज्जा आली मला ह्या तिघांसोबत काम करून. एस्पेशली ही तिघं मी याच्यासाठी म्हणतोय कारण या भावंडांच्या भोवती हा सिनेमा फिरतो. सो हे करेक्ट बसले. आणि अर्थात ही बाजूची सगळी टॅलेंटेड टीम, मितालीनी सुद्धा खूप सुंदर काम केलं या चित्रपटात आणि ते तुम्हाला दिसेलच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतीलही तिच्याबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल. आणि तुम्ही म्हणालात तसं राजसीचं काम ऑलरेडी गाण्यांमधनं आणि ह्याच्यातनं आवडतच आहे. अजून तो पिक्चर अभी बाकी आहे. येस. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आमच्या चॅनलला आपण सांगा की कधी रिलीज होतो काय आहे, प्रत्येकाने बोला. येत्या 24 जानेवारीला फर्स्ट क्लास दाभाडे हा आमचा फर्स्ट क्लास चित्रपट आम्ही घेऊन येतोय. तुमच्या फर्स्ट क्लास फॅमिली बरोबर नक्की जा. आता एकत्र यावंच लागतं, ही टॅगलाईन जशी आम्ही एकत्र येऊन हे सांगतोय तसंच होते तुमच्यासाठी आहे की तुम्ही एकत्र येऊन ह्या जगात जेव्हा सगळे एकटे पडल्यासारखे वाटतंय, लोकांना लोनली आहेत, तेव्हा ही अशी फिल्म एक उत्तम संधी आहे एकत्र येण्यासाठी. तर 24 जानेवारी पासून नक्की बघा फर्स्ट क्लास दाभाडे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. गोंडस.